नमस्कार. नमस्कार, काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मी आज आपल्या समोर त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांची एक कविता सादर करणार आहे. श्रावण मासी ही ती कविता आहे. आत्ताचं जे वातावरण आहे ते त्या कवितेला अतिशय पूरक आहे. त्यामुळे मी ती कविता आपल्या समोर सादर करते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे. झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे, तरु शिखरांवर झाला सा सूर्यास्त वाटतो सांज हा हा तो उघडे, तरु शिखरांवर उंच घरांवर हिरवे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे, तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा. भला कमाला उडता भासे कल्पसुमांची माळ चिते, उतरून येती अवनीवरती ग्रहगोलचकी एकमते. फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती, सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती. खिल्लारे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे, मंजुळ पावा गाई तयाचा श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला, पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला. सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पुत्री कुळती. देवदर्शना निगती ललना हर्ष माईना हृदयात, देवदर्शना निगती ललना हर्ष माईना हृदयात. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. आता ह्या कवितेमध्ये आपल्याला काही न कळणार किंवा नवे असे काही शब्द म्हणजे खरे ते पूर्वीपासून वापरात आहेत पण आता प्रचलनात नसल्यामुळे आपल्याला नवे वाटतील असे शब्द काही आहेत. नभोमंडप म्हणजे आकाश हे तर सर्वांनाच कळतंय. ग्रहगोल म्हणजे ग्रह मालिकेतले सर्व ग्रह. बलाकमाला म्हणजे बगळ्यांची माळ. आणि पुरोपकंठी, पुरोपकंठी म्हणजे सुंदर गायन कला असणाऱ्या असा या शब्दांचा अर्थ आहे. मी फक्त हे रिफ्रेश केले. मला माहिती की आपण हे सगळे शाळेत शिकलो आहोत. फक्त रिफ्रेशच्या बटन एकदा दाबायची गरज असते, आठवण करून द्यायची गरज असते, म्हणून आपल्याला ही आठवण करून देण्यात आली, बाकी काही नाही. तर आपल्याला हे सादरीकरण कसं वाटलं मला नक्की कळवा. यानंतर मी बहिणाबाई चौधरींची खोपा ही कविता वाचणार आहे. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला, देखा पिलासाठी तीन झोका झाडाले टांगला. पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंग, पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला. तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला, तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला. सुगरीन 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 जशी माझी रे चतुर, तिले जन्माचा सांगाती, मिये मिये गण्या गणप्या नर. खोपा इनला जसा गिलक्याचा कोस, गिलका म्हणजे मुला. खोपा इनला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. तिची उलुशी चोच तेच दात तेच ओठ, तुले दिले रे देवाने दोन हात दहा बोट, तुले दिले रे देवाने दोन हात दहा बोट. तर ही कविता अतिशय प्रेरणादायी आहे, कारण ज्या वेळेला आपलं मन अस्वस्थ होतं, काही आशाच नाही असं वाटतं, त्यावेळेला जेव्हा आपण ही कविता वाचतो तेव्हा आपल्या मनामध्ये नवी आशा निर्माण होते. कारण बहिणाबाई आपल्याला सुगरणीचं उदाहरण देऊन म्हणतात की सुगरणीच्या सोबतीला फक्त तिचा एक जोडीदार आहे तो आहे आणि ती स्वतः आहे. आणि पिलांसाठी ती एवढा मोठा खोपा विणून काढते. तिच्याकडे हात नाहीत, बोट नाहीत, चोचीचाच वापर ती हातबोटांसारखा करून एवढा सुंदर खोपा विणून काढते. तर तू तर माणूस आहेस, तुझ्याकडे बौद्धिक क्षमता आहे, दोन हात आहेत जे काम करू शकतात, बोट आहेत,
जी चित्र काढू शकतात, आणखीन कोणती कला प्रसवू शकतात, तर सर्व काही असताना तू असा का निराश बसलेला आहेस? त्यामुळे मनावर कधीही निराशेचं मळं झालं की ही कविता वाचावीशी वाटते, मी ती वाचूनही पाहते. आता ह्यानंतर मी आपल्यासमोर माझ्या लिहिलेल्या दोन कविता सादर करणार आहे. हम्म. कवितेचं शीर्षक आहे निळाई. माझे सुख दुःख येते हलकेच साकळत. माझे सुख दुःख येते हलकेच साकळत. विरघळून जाते हळूच आणि तुझ्या निळाईत. विरघळून जाते हळूच आणि तुझ्या निळाईत. गरजेचे आहे का रे असे त्यांचे विरघळणे? गरजेचे आहे का रे असे त्यांचे विरघळणे? तुझ्या रूपात आणि माझे मला आकळणे. तुझ्या रूपात आणि माझे मला आकळणे. अलगद मिसळती शब्द तुझ्या सुरात. अलगद मिसळती शब्द तुझ्या सुरात. झिरपत जाती हळूवार माझ्या मनात. झिरपत जाती हळूवार माझ्या मनात. उमटून येती नवी रंगचित्रे त्यांच्यातून. उमटून येती नवी रंगचित्रे त्यांच्यातून. सुंदर आयुष्य नक्षी येते मग आकार. सुंदर आयुष्य नक्षी येते मग आकारून. साकारते नवी मग सावळली स्वरधून. साकारते नवी मग सावळली स्वरधून. गीत तिचे एकांतात एकटीच गात जाते. सुख दुःख माझे पुन्हा त्यात साकळत जाते. पुन्हा एक कविता कागदावर आकारते. तुझ्या आठवणी मग कागद भिजतो. तुझ्या आठवणी मग कागद भिजतो. उसटल्या अक्षरांसवे एक हुंदका थिजतो. उसटल्या अक्षरांसवे एक हुंदका थिजतो. व्यथाही सांगाया नसे कोणीही सोबत. व्यथाही सांगाया नसे कोणीही सोबत. भिनते तुझीच धुंदी माझ्या सर्वांगात. भिनते तुझीच धुंदी माझ्या सर्वांगात. तर अशी ही कविता. आणि यानंतर ही थोडीशी दुःखाकडे विरहाकडे घेऊन जाणारी विरहिणी किंवा विराणी पण म्हणू शकतो अशी एखादी कविता. ह्यानंतर मी आपल्याला अशी एक कविता वाचून दाखवणार आहे जी माझ्या मनाला आशा देते, जी मी लिहिलेली आहे. तर बघू आपण. ओळख असं शीर्षक आहे कवितेचं. ओळख जरा स्वतःला पहा मनाच्या आरशात. ओळख जरा स्वतःला पहा मनाच्या आरशात. चेहऱ्याहून अधिक सौंदर्य दडले आहे तुझ्या मनात. चेहऱ्याहून अधिक सौंदर्य दडले आहे तुझ्या मनात. नको ठेवूस विश्वास आकाशातल्या ग्रहांवर. नको ठेवूस विश्वास आकाशातल्या ग्रहांवर. नशीब बदलण्याची शक्ती त्यांच्याहून अधिक तुझ्यात आहे. नशीब बदलण्याची शक्ती त्यांच्याहून अधिक तुझ्यात आहे. तुझं उज्ज्वल भविष्य तू घेतलेल्या कष्टात आहे. तुझं उज्ज्वल भविष्य तू घेतलेल्या कष्टात आहे. निसर्गाने तुला दिलेल्या शक्तींचा शोध घे. निसर्गाने तुला दिलेल्या शक्तींचा शोध घे. सुंदर अशा निसर्गाकडून जगण्याचा बोध घे. सुंदर अशा निसर्गाकडून जगण्याचा बोध घे. मर्यादांनी बांधू नको स्वतःला तू खुलं आकाश. मर्यादांनी बांधू नको स्वतःला तू खुलं आकाश आहेस. अंधाराचं भय नको तू स्वतःच प्रकाश आहेस. अंधाराचं भय नको तू स्वतःच प्रकाश आहेस. मनात बाळग सतत पृथ्वीची सहनशीलता. मनात बाळग सतत पृथ्वीची सहनशीलता. आणि वागण्यात असू दे तुझा वाऱ्यासारखी वेगवानता. उत्साह तुझा खळाळत्या झऱ्यासारखा असू दे. तुझ्या मनात नेहमीच आनंद वसू दे. नको कमी लेखू स्वतःला स्वतःवर विश्वास असू दे. नको कमी लेखू स्वतःला स्वतःवर विश्वास असू दे. सृजनशील मनाला तुझ्या नवे अनुभव घेऊ. कधीही होऊ देऊ नको स्वतःचा अपमान. पण दुसऱ्याचं मन राखण्याचंही जरासं असू दे. हे सारे गुण तुझ्यातच आहेत. हे सारे गुण तुझ्यातच आहेत. फक्त त्यांचा शोध घ्यायचा आहे. हे सारे गुण तुझ्यातच आहेत. फक्त त्यांचा शोध घ्यायचा आहे. उमलणाऱ्या फुलाला स्वत्वाचा सुगंध द्यायचा आहे. उमलणाऱ्या फुलाला स्वत्वाचा सुगंध द्यायचा. तर माझी ही कविता आपल्याला कशी वाटली हे नक्की कळवा.
आणि जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे जुन्या कवितांचा आणि माझ्या कवितांचा हा जो मी मेळ घालू बघते, एक नवीन उपक्रम करू बघते, तो कसा वाटतो हे मला लक्षात येईल. काही हिंदी कविताही मी माझ्या आपल्या समोर घेऊन येणार आहे. काही हिंदी कविता जुन्या हिंदी कवींच्याही मी आपल्या समोर घेऊन येणार आहे. त्यांचा जो मला काही अर्थ कळला तो सांगणार आहे. बघूया आता हे सादरीकरण आपल्याला कसं वाटतं. जर आपण हे स्वीकारलं तर अशा नवीन नवीन कविता घेऊन आणि जुन्या कविता सुद्धा घेऊन मी तुमच्या भेटीला नक्कीच येईन. धन्यवाद.